पहलगाम हल्ल्यानंतरचा यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा व्हिडिओ समोर। पहलगाम हल्ल्यामध्ये ज्योतीने पर्यटकांनाच ठरवलं होतं दोषी, तर पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योतीचा व्हिडिओ व्हायरल। पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्रासह 6 जणांना अटक। तर 2023 मध्ये पाकिस्तानला देखील गेल्याची माहिती। पाक हेरगिरी एजंटच्या संपर्कात राहून संवेदनशील माहिती पुरवल्याचा तिच्यावर आरोप, सूत्रांची माहिती। यूट्यूबर ज्योती मल्होत्राचं चीनी कनेक्शन सुद्धा तपासात समोर। तर पाकिस्ताननंतर ती चीनमध्ये गेली होती, तर चीनी अधिकाऱ्यांसोबत भेट घेतल्यानंतर ज्योती तपास यंत्रणांच्या रडारवर। ऑपरेशन सिंदूरच्या आधी पाकला अलर्ट का केलं होतं? एस जयशंकर यांचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींचा सवाल। तर तथ्य पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने सादर केलं जात आहे, परराष्ट्र मंत्रालयाकडून या संदर्भात स्पष्टीकरण। राहुल गांधी ज्या पद्धतीने बोलतायत त्यावरून राहुल गांधींचा सेनेवर अविश्वास दिसतोय। राहुल गांधींनी सवाल उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान। नागपूरच्या तिरंगा रॅलीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। आज युद्धविराम संपणार या बातम्या पूर्णपणे चुकीच्या। तर भारत पाकच्या डीजीएमओंची आज कोणतीही नियोजित चर्चा नाही। 12 मे रोजी दोन्ही डीजीएमओ यांचा शेवटचा संवाद, त्यानंतर कोणतीही चर्चा नाही, भारतीय लष्कराची माहिती। बदला नहीं न्याय किया, ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडिओ समोर। भारतीय लष्कराकडून आता नवा व्हिडिओ प्रसारित। याचना नहीं अब रण होगा, जीवन जय या की मरण होगा। भारतीय नौदलाकडून समुद्रशक्ती दर्शवणारा हा व्हिडिओ प्रसारित। काही लोक मला म्हणतात पाकिस्तानात जा, जर पाकिस्तान आणि नरक यापैकी एक निवडायचं असेल तर मी नरकात जाईल, जावेद अख्तर यांचं विधान। नागपुरातील रजा सिद्दीक प्रकरणाचा तपास आता एटीएस कडे। तर रजा सिद्दीकचा नक्षलवाद्यांसह काश्मीरी फुटीरतावाद्यांशी संपर्क। एटीएस अधिकाऱ्यांनी नागपूर पोलिसांकडून माहिती घेतली। सिद्दीकीवर आता गुन्हा दाखल। पाक आपली बाजू मांडण्यासाठी जागतिक मंचावर शिष्टमंडळ पाठवणार। पाकिस्तानकडून आता भारताची नक्कल। बिलावल भुट्टोच्या नेतृत्वात पाकिस्तान परदेशात शिष्टमंडळ पाठवणार। खासदारांची 7 टीम परदेशात जाणार। 2 टीमचं नेतृत्व महाराष्ट्राकडे। श्रीकांत शिंदे आणि सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात खासदार आणि अधिकाऱ्यांची 2 टीम परदेशवारी करणार। तर ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देणार। श्रीकांत शिंदे परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार? इतक्या घाईनं शिष्टमंडळ पाठवायची गरज नव्हती, राऊतांची टीका। एका शिष्टमंडळाचं नेतृत्व आम्हाला द्यायला हवं होतं, मात्र भाजपनं परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळाचा विषय राजकीय केला। तर इंडिया आघाडीनं वऱ्हाडावर या ठिकाणी बहिष्कार घालायला हवा होता, राऊतांचा हल्लाबोल। वाझे पुन्हा नोकरीत आला नसता तर राजकारणातले कटू प्रसंग टाळता आले नसते। वाझेला नोकरीत घेण्याच्या निर्णयाशी अनिल देशमुखांचा संबंध नव्हता। वाझेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती। नरकातला स्वर्ग या पुस्तकात संजय राऊतांचा दावा। भारत अमेरिकेच्या वस्तूंवरील 100% आयात कर रद्द करायला तयार। एका मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। भारतासोबत टॅरिफ व्यापार करणं कठीण, भारतासोबत 0% टॅरिफ करण्याची घाई नाही, ट्रम्प यांची माहिती। अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हेल्थ क्लिनिक जवळ स्फोट। कॅलिफोर्नियातील स्फोटात एकाचा मृत्यू तर 5 जण जखमी। एफबीआयकडून दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट। लैंगिक प्रकरणी आता ड्रग्ज, ब्लॅकमेल यासह प्रकरणातला मस्कला गोवण्याचा कट होता। रूसी गुप्तचरांकडून एलॉन मस्कला अडकवण्याचा डाव होता। एफबीआयच्या माजी एजंटकडून एलॉन मस्कबद्दल मोठा दावा। मेक्सिकन नौदलाचं जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रिजला धडकलं। 2 जणांचा यामध्ये मृत्यू तर 19 जण जखमी। जहाजात 277 प्रवासी होते। नरकाचं माहित नाही, स्वर्गाचं असेल तर सांगेन। राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकावर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया। आगामी महानगरपालिका निवडणुका महायुती एकत्रित लढवणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्ट निर्देश। तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये स्वबळावर लढणार। फडणवीसांच्या या विधानाला सुद्धा दादांचं समर्थन। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणी। शिवसेना भवनात झालेल्या बैठकीनंतर जबाबदाऱ्यांचं वाटप। 19 जूनपर्यंत स्थानिक राजकीय परिस्थितीचा अहवाल सादर करण्याची सूचना। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात अस्वस्थता वाढली। ठाकरेंच्या शिवसेनेचे निम्मे नगरसेवक शिंदेंच्या सेनेत, तर 2017 ते 22 या काळामध्ये 50% नगरसेवकांनी ठाकरेंचा पक्ष सोडला।
शिवराज दिवटेला धमकावलं जात आहे। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा आरोप। शिवराज दिवटेला पोलीस संरक्षण देण्याची मागणी करणार सोनवणेंची माहिती। हैदराबादमधील चारमिनार परिसरामध्ये भीषण आग, यामध्ये 17 जणांचा होरपळून मृत्यू। पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त। मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून 2 लाखांची मदत। दिवटे मारहाण प्रकरणी आता उद्या कलेक्टर एसपींसोबत चर्चा करू। आरोपी 17 वर्षांचा असला तरी सुद्धा संज्ञान म्हणूनच कारवाई व्हावी। शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी सुरेश धस यांची मागणी। शिवराज दिवटे अमानुष मारहाण प्रकरणी उद्या मसाजोग बंदची हाक। मारहाणीच्या निषेधार्थ उद्या संपूर्ण गाव बंद ठेवणार। आरोपींवर कारवाई करण्याची मागणी। महाराष्ट्रातील 7 खासदार ठरले संसद रत्न। सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी, वर्षा गायकवाड यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर, तर म्हस्के बारणेंचा पुरस्कार त्यांनाही जाहीर। बेकायदेशीर बांधकामांबद्दल अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना पालिकेची नोटीस। पी नॉर्थ वॉर्ड कार्यालयाकडून मिथुन चक्रवर्ती यांना नोटीस। छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची पंचवार्षिक निवडणूक। उपमुख्यमंत्री अजित पवार, हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणेंसह पृथ्वीराज जाचक यांनी बजावला मतदानाचा हक्क। हैदराबादमधील भाविकांकडून तुळजाभवानी चरणी 5 तोळ्यांचा सुवर्णहार अर्पण। मंदिर संस्थांकडून निर्मला रेड्डी यांचा सत्कार। नागपुरात रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणलेला कैदी चकवा देऊन फरार, तर कैद्यानं पोलिसांना चकवा देत पलायन केलं। पोलिसांकडून आता कैद्याचा शोध सुरू। नांदेडमध्ये जुन्या वादातनं तरुणाला लोखंडी रॉडनं मारहाण, तरुण गंभीर जखमी। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। पुण्यात मध्यरात्री गाडी घासल्याच्या कारणावरून दोघांकडून हवेत गोळीबार। गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील 2ही गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात। गोळीबारात कुणीही जखमी नाही। निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, तर राजकुमार गायकवाड सहकाऱ्यांसह सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेले होते। पिंपरी चिंचवडमध्ये गोवा बनावटीची दारू जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 24,88,000ची दारू जप्त। जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये आगीत होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू। शेतातील कडब्याला अचानक लागलेल्या आगीत मृत्यू झाल्याची माहिती। कल्याण स्टेशन परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाची बांगलादेशींवर कारवाई। 15 वर्षांपासून बेकायदेशीररित्या वास्तव्य करणारी महिला ताब्यात, तर कल्याण डोंबिवली परिसरामध्ये 8 महिन्यात 50हून अधिक बांगलादेशींवर कारवाई। मुंबईत तळ ठोकणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई सुरू, तर गेल्या 2 दिवसात 250 बांगलादेशी नागरिकांना मायदेशी पाठवलं। पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात प्रत्यार्पणाची ही कारवाई। ठाण्यातील मुंब्रा मार्गावर मद्याच्या 800 पेट्यांसह एकाला अटक। कारवाईमध्ये 64 लाखांचा प्रतिबंधित मद्यसाठा हस्तगत। अंगावर वीज पडून 40 वर्षीय महिलेचा मृत्यू। हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातली घटना। आष्टी शहरामध्ये सुरेश धस यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली। भारतीय सैन्य दलानं अतिशय अचूक प्रत्युत्तर दिलं। धस यांच्याकडून भारतीय सैन्याचं कौतुक। डोंबिवलीमध्ये महायुतीकडून भव्य तिरंगा रॅली। आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजेश मोरेंसह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची हजेरी। नागपुरात फडणवीसांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीचं आयोजन। भाजप आमदार आशिष देशमुखांच्या सावनेर मतदारसंघात ही तिरंगा रॅली।